महाड एमआयडीसीतील बिर्ला कंपनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे। मागील काही महिन्यापूर्वी सरपंच सुनील देशमुख यांच्या समवेत प्रकल्पग्रस्त कमिटी यांनी एकत्रित बसून हा वाद संपवला होता। मात्र या वादाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले असून आज नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले। उपोषणाचा पहिलाच दिवस सुरू असताना नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे नागेश देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितले। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषणस्थळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलाय। हे मला गावाने कमिटीने गावाच्या साक्षीने कमिटीने आणि काळ भैरव प्रसन्नच्या साक्षीने हे मला त्यांनी पत्र दिलेलं आहे। हे काम बिर्लाचं काम माझं काम आहे। कंपनी कधी आपले विरोध करणार नाही आहेत। कंपनीला मला कधी विरोध करू शकत नाही। माझे संबंध कंपनीशी एमआयडी सगळ्यांचे संबंध चांगले आहेत। माझे पॉलिटिशियन संबंध सगळ्यांचे चांगले आहेत। हे माझं काम आणि टाटाने सुनील देशमुखच्यावरती टाटाने तुम्ही गुन्हा दाखल करावा। अन्यथा तुम्ही जर ह्या गोष्टीचं मान्य माझ्या केलं नाही तर प्रशासन किती जे येऊ द्या मी इथं उठणार नाही आणि मला लेखी स्वरूपात पाहिजे। कारण की ह्या कामामुळं माझं आज परिवार थांबले गेले, माझ्या सगळ्या गोष्टी थांबल्या गेलेत। मी सुनील देशमुख श्रीमंत नाही। अहो कालचा सरपंच बांगला बांधतोय, कालचा काय काय करतोय हे अख्खं गाव बोलतोय, जग बघतोय, मी नाही बोलत बाबा। माझं काम माझं पूर्ण काम पाहिजे आणि ह्याच्यात तातडीने दाखवलं पाहिजे। प्रशासनाने दखल घ्यावी ह्या गोष्टी तातडीने। मी इथं उठणार नाही। बघा एक लक्षात ठेवा, मी सांगतो पत्रकार साहेब, हे सांगतो मी भारताचा एक नागरिक आहे, पण मी ह्या भारताचा युवक पण आहे। मी डॉक्टर बाबासाहेब मानतो म्हणून तिथं बसलोय। आज त्यांच्यामुळे आज मला न्याय भेटणार आहे। आज ते होते म्हणून आज ताट म्हणून मी उपोषण करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।